मी रेडी झालेली आहे. कशी दिसते मला कमेंट मध्ये प्लीज सांगा. मला खूप लेट झाला, खूप म्हणजे खूप जास्ती लेट झालंय आणि ट्रेन आलेली आहे. तर आता मी वसई स्टेशनला उतरली आहे आणि प्रवास छान झाला एकदम. गिफ्ट्स बाबतीत आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्हिजिटरला पहिल्या 500 व्हिजिटर्सना एक फ्री गिफ्ट आहे. या काउंटरवर तुम्हाला ज्वेलरी बघायला मिळते. हे बघा, ज्वेलरीमध्ये खूप सुंदर व्हरायटी आहेत. काय झालं? कशाला काय पाहिजे? गुड मॉर्निंग गाईज. सो मी जसं तुम्हाला सांगितलं लास्ट व्लॉग मध्ये की मला आज वसई जायचंय, पुन्हा वेग एक्झिबिशन आहे ते कव्हर करायला. आणि मी हे ब्लू कलरची बॅगी पॅन्ट घातलेली आहे, त्याच्यावर मरून कलरचं हे असं टी शर्ट घातलेलं आहे. आणि स्किन केअर मध्ये मी टोनर यूज केलेला आहे आणि आता सनस्क्रीन वापरते आहे. हे सनस्क्रीन प्लस मॉइश्चरायझर आहे. सॉरी मी फंबल होते, पण ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. मला खूप लेट झालं. मला 10:15 निघायचं होतं आणि 10:30 इथेच वाटतं. ठीक आहे, जर माझी 11:30ची ट्रेन चुकली तर मी कमतून गेली. हो, ठीक आहे. तर आई मस्त मी माझ्याकडे कावा टी बनवते. सो आज मी कोणत्याही प्रकारचा मेकअप किंवा काहीही करणार नाही. जस्ट सनस्क्रीन, हे फाउंडेशन टिंटेड आहे सनस्क्रीन, त्यामुळे फक्त हेच यूज करणार आहे. आणि एकदम लाईट लिपस्टिक. आय थिंक चॉकलेट्स, हा चॉकलेट्स दे. माझा हाच शेड आहे ऍक्च्युली. मी आयब्रोज वरून ब्रश फिरवणार आहे फक्त. डन. हा आजचाच, आज मी एवढाच मेकअप करणार आहे. आणि जर मला असं वाटलं माझा चेहरा तिथे डल वाटतोय वगैरे, तर मी थोडंसं कॅरी करते माझ्यासोबत. ह्या इतक्या गोष्टी मी कॅरी करते कारण की वर्तक हॉल खूप छान आहे, तिथे मस्त तयारी करायला मिळतं. सो जर वाटला डल वगैरे चेहरा तर मग तिथे जाऊन तयारी करायला. ओके, सो हे मी कॅरी करते. आता कावा टी घेते, सोबत केक घेतलेला आहे रस्त्यात खायला. आणि कारण की तुम्हाला जसं माहिती 1 तास लागतो पूर्ण दिवा वसई करायला. ओके बाय, भेटू भेटू भेटू. हे माझं नेहमीचं वॉच वेअर करते आणि मला हे खूप आवडलंय, इतकं आवडलंय ना. या वॉचला काय झालं, मी काय करेन का बोलते हे असं घाणेरडं. हे पर्लचे इयरिंग्स घालते जे माझे नेहमीचे ठरलेले आहेत. उद्या ना मला खूप छान एक शूट आहे आणि मला ते असं करण्यासाठी, ते शूट करण्यासाठी एक्साइटेड आहे मी. आणि शूट असं आहे की मी कोरमला फूड प्लॅटर करून असं एक फूड फेस्टिवल लागणार आहे, ते कव्हर करायला मला बोलवलं आहे आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे त्या गोष्टीसाठी. ठीक आहे, वॉच झालं, हे आता ब्रेसलेट जाऊन नंतर घालेल. बाकी परफ्यूम. सो मी काय असं लेडीज जेंट्स परफ्यूम वापरत नाही, जो मयूर आणतो तोच वापरते. काय करायचं मला. डन. सो अशी मी रेडी झालेली आहे. कशी दिसते मला कमेंट मध्ये प्लीज सांगा. तर मी आमच्या सोसायटीत ना गणपती बाप्पांचं मंदिर आहे. मला खूप लेट झालं, खूप म्हणजे खूप जास्ती लेट झालंय आणि सीन असा आहे ना. हॅलो, तर मला आता एक प्रायव्हेट ऑटो भेटली. आता मी स्टेशनला जाते. स्टेशनवरून तिकीट काढीन, दिबा वसई सिंगल काढीनच, कारण की परत येताना त्या दिवशी रिटर्न काढली पण पैसे फुकट गेले. येताना मी वाया आली, त्यामुळे खूप लेट झालेले आहे. इथेच मला 11 वाजलेले आहेत आणि 11:15ची ट्रेन आहे. काहीच माहिती नाही भेटेल नाही भेटेल दिवा वसई. तर छूड स्वामी प्लीज माझ्या आजची ट्रेन लेट होऊ देत. लेट्स सी. हॅलो, तर मी आता ठाणा स्टेशन पोहोचलेली आहे. 11:50ची टिटवाळा लागलेली आहे स्लो. माहित नाही ती गेली आहे की आहे ती, पण ही मिळाली पाहिजे ट्रेन. ही जर मिळाली नाही तर नेक्स्ट माझं काय खरं नाही. ओके, आय थिंक गेली आहे ही. 10:50ची ट्रेन होती. लेट्स सी काय होत आहे.
तर मी स्टेशनला पोहोचले. टिटवाळा ट्रेन लागलेली आहे, अजून ट्रेन गेलेली नाहीये. पण सीन असा आहे ना की मला दिवा वसई भेटेल की नाही हा खूप मोठा डाऊट आहे. ट्रेन येणार की चढणार, त्याच्यानंतर मग कळवा, मुंब्रा आणि मग दिवा. आय डोंट नो काय होणार आहे आज. ट्रेन आलेली आहे, तर बघू आपल्याला ट्रेन मिळते की नाही. सो मला असं वाटतं चान्सेस आहेत आपल्याला ट्रेन भेटायचे. 11:10 झालेले आहेत आणि 11:30ची ट्रेन असते ती. मला तर वाटत नाही एवढी 20-25 मिनिटं लागतील मला तिथे पोहोचायला. 5 आणि 6 नंबर प्लॅटफॉर्मवरून ती वसई ट्रेन येते, दिवा वसई जी आहे ती. लेट्स से. आणि मी तुम्हाला माहिती आहे एवढ्या सगळ्या काही गडबडीमध्ये मी वेग एक्झिबिशनचं व्हॉइस ओव्हर द्यायचीच विसरली आणि आता मला काहीच कळत नाही मी काय करू. आणि कारण की व्हिडिओ मला लगेचच टाकायचे तर तिथे मला जर डिस्टर्बन्स नाही झाला वगैरे तर मग मी व्हॉइस ओव्हर देऊ शकते. अदरवाईज मला गाण्यावर व्हिडिओ टाकावी लागणार आहे किंवा बोलून समथिंग असं काहीतरी. फायनली मला ट्रेन भेटलेली आहे दिवा वसई, ज्याच्यासाठी मी अगदी सकाळपासून टेन्शन मध्ये होती. भेटेल नाही भेटेल, ऑलरेडी लेट झाला होता. आणि लेट झाल्याचं कारण काय माहिती, मला एवढं हॅक्टिक झालं नसतं पण माझ्या घरी ना एक ब्लिंकिटवाला माणूस आला आणि मी लिफ्टमध्ये होती आणि तो घरी पोचला दूध घेऊन आलेला, दूध आणि अंडी. आणि मी खाली जाईपर्यंत तो खाली पोचलेला, अंडी दूध देऊन तो खाली पोहोचलेला. आणि तो ना माझ्याकडे असं संशयास्पद बघत होता. गाडी चालवायला लागला, मी परत गेटच्या इथे गेलो की परत त्याने असं माझ्याकडे बघितलं आणि फास्ट गाडी नेली. सो मला थोडा डाऊट आला तर मी तशीच परत रिटर्न घरी गेली. मला टेन्शन आलं, आई आणि मुकू घरी दोघी जणीच आहेत. मला टेन्शन आलं, मग मी घरी गेली तर बघते तर त्या दोघी ओके होत्या. मग मी परत रिटर्न निघाली. आई फोन पण उचलत नव्हती त्याच्यामध्ये, ती वॉशरूमला गेलेली. त्यामुळे मला खूप टेन्शन आलं, म्हणून मग रिटर्न गेले परत येईपर्यंत. मग त्यामुळे जास्ती लेट झाला. आता ओके सगळं. ही अशी ट्रेन आहे, अजून कोणी ट्रेन मध्ये जास्ती आलेलं नाहीये. 11:30 वाजता इथून निघणार आहे ही ट्रेन. ठीक आहे. तिथे पाणी सांडलंय त्यामुळे बसू शकत नाहीये. कॉर्नरची सीट पकडली आहे आणि मजा येणार आहे आज पण. हॅलो, तर आता मी वसई स्टेशनला उतरली आहे आणि प्रवास छान झाला एकदम. थोडे एडिटिंग बाकी होतं ते करत बसली, त्यामुळे गाडीमधलं काहीच दाखवता नाही आलं. आज आपलं मी जसं तुम्हाला सांगितलं की हे एक्झिबिशन ना खूप असं लोक लाईक करतात वसई विरारमध्ये. आणि इथे ना खूप युनिक स्टॉल्स बघायला मिळतात, युनिक व्हरायटीज बघायला मिळते. सो पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे एक्झिबिशन मी थोडं एक्सप्लोर करणार आहे. बाय. हॅलो. सो आता मी आलेली आहे गणपतराव वर्तक क्रीडा भवन, न्यू इंग्लिश स्कूलच्या अगदी समोर आहे, वसई पश्चिमला. ठीक आहे. तर चला एक्झिबिशन एक्सप्लोर करते मी आणि माझं काम झालं की मी तुमच्यासोबत शेअर करते की इथे काय काय बघायला मिळणार आहे. हॅलो. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी हे एक्झिबिशन कव्हर करायला आले आहेत आणि हा एक्झिबिशन वेग एक्झिबिशनचे ओनर आहेत मॅम सुनू. हॅलो मॅम. हाय. आणि आपल्याकडे आज स्पेशल काय आहे गिफ्ट बाबतीत? आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्हिजिटरला पहिल्या 500 व्हिजिटर्सना एक फ्री गिफ्ट आहे. ओके. त्याचबरोबर 5,000च्या खरेदीवर एक स्पेशल गिफ्ट आहे वेग एक्झिबिशन कडून आणि 10,000च्या खरेदीवर एक लकी ड्रॉ आहे ज्यामध्ये सिल्वर कॉइन मिळणार आहे. सो एकदम वेगळाच आहे. ओके. सो नक्की विजिट करा. हॅलो. जसं मी तुम्हाला बोलली की आता आपण थोडंसं एक्झिबिशन एक्सप्लोर करूया. ठीक आहे. गर्दी आहे पण जेवढे स्टॉल आपल्याला कव्हर करता येते कव्हर. अस्सल केळकर मसाले आपले आवडते अभिनेते अभिजित केळकर यांचा इथे स्टॉल आपल्याला बघायला मिळतात. त्यांचे जे आईने बनवलेले, त्यांच्या आईच्या हाताची चव असलेले हे मसाले आहेत. तसंच जर तुम्ही पुढे जाताय ह्या काउंटरवर तुम्हाला मस्तपैकी असे छान छान चिप्स बघायला मिळणार आहेत, लाडू आहेत, चॉकलेट्स आहेत, हँडमेड प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतात. तर ह्या काउंटरवर तुम्हाला सगळ्या ड्राय स्नॅक बघायला मिळते. तुम्ही बघू शकता रोस्टेड मखाणे आहे, त्याच्यानंतर हे रोस्टेड चणा आहे, त्याच्यानंतर चिवडा आहे, लहान मुलांसाठी स्ट्रॉबेरी बाईट्स आहेत. सो हा काउंटरवरही तुम्हाला युनिक असे हेल्दी चिप्स आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्हाला मलमताच्या साड्या बघायला असं युनिक कलेक्शन आपल्याला इथे मिळायला मिळेल. हँड पेंटेड मध्ये ऑप्शन आहे, मध्ये आपल्याला छान व्हरायटी बघायला मिळते. सुंदर सुंदर व्हरायटी आहे. सो हा एक छान ऑप्शन पैठणीमध्ये तुम्हाला बघायला मिळतं, कॉफी कलर मध्ये तुम्हाला लग्नामध्ये साडी बघायला मिळणार. 500ची साडी आहे, सुंदर सुंदर कलेक्शन आणि अगदी सुंदर हा बघा तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला बघायला मिळत आहे.
या काउंटरवर तुम्हाला ज्वेलरी बघायला मिळते. हे बघा, ज्वेलरीमध्ये खूप सुंदर व्हरायटी आहेत. एक सुंदर अँटिक पीस तुम्हाला बघायला मिळते. इथे तुम्हाला ट्रेडिशनल ज्वेलरीमध्ये भरपूर व्हरायटी आहे. हे तुम्ही इयरिंग्स बघू शकता. हे इयरिंग्स आहेत, ह्याला कान म्हणतात आणि खूप सुंदर दिसून येतात हे वेअर केल्यावर. अगदी गोंडस दिसून येतात. हा एक छान ऑप्शन तुम्हाला साऊथ मध्ये बघायला मिळतो. हे अगदी रिझनेबल प्राइस आहे आणि पहिली गोष्ट खूप युनिक पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल. तर असे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे तुम्हाला ह्या स्टॉल एक्झिबिशन मध्ये बघायला मिळणार आहे. साड्यांचे म्हणा, होम डेकॉर म्हणा, लहान मुलांचे टॉईज म्हणा, त्यानंतर फुटवेअर मध्ये आहे, खाण्याचे पदार्थ आहेत. खूप छान ऑर्गनाईज केलेलं हे एक्झिबिशन आहे आणि खूप सुंदर युनिक स्टॉल आहे. सो नक्की विजिट करा. लोकेशन आहे वर्तक, गणपतराव वर्तक हॉल, न्यू इंग्लिश स्कूलच्या अगदी समोर आहे, वसई पश्चिम इथे. ओके. सो माझं झालेलं आहे जे मी ज्या कामासाठी मी आलेली रेकॉर्डिंग रील बनवण्यासाठी, ते माझं झालेलं आहे, अपलोड करून झालेली आहे. सो विचार केला की थोडं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते की इथे काय काय आपल्याला बघायला मिळत आहे. ठीक आहे, चला आता मी निघीन एक 15-20 मिनिटात इथून. हाय, काय झालं? कशाला काय पाहिजे? सारखं सारखं काय पाहिजे? टीव्हीवर पाहिजे मला वाव, आणि काय आणलं मुकूसाठी? बुक माझ्या आणि माझ्या स्कूलच्या ती स्कूलसाठी ड्रॉइंग बुक. हळू हळू हळू. ड्रॉइंग बुक विथ ऑर्नामेंट्स. हॅपी. हा, मम्मा मी आणि क्ले सोबत कोणत्या क्ले सोबत केलं? क्ले खेळायचं नाहीये, हे पेंट करायचंय. पण आता काहीच करायचं नाही, हे उद्या सकाळी सगळं करायचं. ओके. मम्मा मी एक क्ले घेऊ शकतो? हा, क्ले घेते. हे पहिलं तुला सांग. मम्मा मी ते व्हाईट वाला केलं. ओके, वाईट वाला घे. हॅलो, तर आजचा दिवस संपलेला आहे आणि थोडा हेक्टिक गेला, पण आवडीचं काम असल्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, आवडीचं काम असल्यामुळे मी किती कष्ट केले, कितीही ट्रॅव्हल केलं तरी शरीर थकतं पण मन थकत नाही, डोकं थकत नाही. डोक्यात दुसऱ्या दिवशीचं प्लॅन चालूच असतं. सो भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर, आणि असंच मला सपोर्ट करा. थँक्यू. गुड नाईट.